आणि आता एक मोठी बातमी समोर येते। राज्य निवडणूक आयोगाने 25 जिल्हा परिषद आणि 284 पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती दिलेली आहे। राज्य सरकारने लोकसंख्येनुसार झेडपी आणि मतदारसंघांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे सध्या सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे। सध्याची आरक्षण प्रक्रिया स्थगित झाली असून आता येत्या काळात नव्याने आरक्षण सुद्धा काढण्यात येतंय। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। राज्य निवडणूक आयोगाचं हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। सरकारच्या निर्णयामुळे आता झेडपीला स्थगिती मिळाली आहे। त्यामुळे झेडपी आणि पंचायत समितींच्या निवडणुका आता लांबणीवर पडल्या। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। राज्य निवडणूक आयोगाने 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती दिलेली आहे। राज्य सरकारने लोकसंख्येनुसार झेडपी आणि मतदारसंघांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, झेडपी आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला आता स्थगिती मिळाली असल्याचं कळतंय, काय अपडेट? अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला आहे। आपल्याला माहिती आहे खरं तर आज 5 ऑगस्टला ही अंतिम तारीख होती। यादी प्रसिद्ध करण्यात होती अंतिम अधिसूचना। या अंतर्गत राज्यातील 25 जिल्हा परिषद आणखी 285 पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना आज प्रसिद्ध होणार होती। पण पंचायत समित्यांची केंद्रनिहाय मतदार यादी ही 8 ऑगस्ट 2022 तर 12 जिल्हा परिषद आणि त्यांच्या पंचायत समित्यांची प्रारूप मतदार यादी ही 10 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यामुळे आता ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया या स्तरावर स्थगित करण्यात आली आहे। त्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने तातडीने स्थगितीचा आदेश पारित केलेला आहे। त्यामुळे जी रणधुमाळी सुरू होणं अपेक्षित होती तिला काही काळ तरी स्थगिती निश्चित मिळाली आहे। प्राजक्त, निश्चितच प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।